नमस्कार मंडळी, स्वागत आहे आपल्या चॅनलवरती. आज आपण पाहणार आहोत 26 ऑगस्टच्या एपिसोडमध्ये नेमकं काय घडलं. आजचा एपिसोड भावनिक आणि थोडासा थरारक होता. विशेष म्हणजे अर्जुनची तब्येत गंभीर असल्याचं समोर आल्यानंतर संपूर्ण कुटुंबाची अवस्था पाहून मन हेलावून जातं. सुरुवातीला घरातील काही जण सायलीपासून अर्जुनची परिस्थिती लपवण्याचा प्रयत्न करताना दिसतात. सायलीला संशय येऊ नये म्हणून वेगवेगळी कारणं सांगितली जातात. मात्र सायलीच्या लक्षात काहीतरी गडबड असल्याचं स्पष्ट जाणवतं. दरम्यान हॉस्पिटलमध्ये डॉक्टर अर्जुनची तपासणी करत असतात. अर्जुनच्या मणक्याला गंभीर दुखापत झाल्यामुळे शस्त्रक्रिया करावी लागणार असल्याचंच डॉक्टर सांगतात. परिस्थिती गंभीर असल्यामुळे सध्या कोणतीही ठाम हमी देता येणार नाही, असंही ते स्पष्ट सांगतात. ही बातमी ऐकून कुटुंबातील प्रत्येकजण हादरतो आणि तिथेच कथेला मोठा भावनिक वळण मिळतं. अश्विनकडून अस्मिताला फोन येतो. बोलताना तो अर्जुनच्या गंभीर परिस्थितीबद्दल सांगतो. योगायोगाने सायलीच्या कानावर ते सगळं पडतं आणि तिला ते सगळं सत्य समजतं. अर्जुनची तब्येत इतकी गंभीर आहे हे कळताच सायलीला मोठा धक्का बसतो. तिच्या हातातून फोन खाली पडतो आणि ती काही क्षणासाठी पूर्णपणे सुन्न होते. तिच्यासाठी अर्जुन म्हणजे तिचं संपूर्ण जग आहे. त्यामुळे त्याला काही झालं तर आपण काय करू हा विचारच तिला अस्वस्थ करून टाकतो. सायली लगेच हॉस्पिटलमध्ये जाण्याचा निर्णय घेते. तिची अवस्था पाहून अस्मिता तिला थांबवण्याचा प्रयत्न करते, पण सायली काहीही ऐकण्याच्या मनस्थितीत नसते. या प्रसंगात एक छोटासा पण भावनिक क्षण पाहायला मिळतो. घाईघाईत घराबाहेर पडताना सायलीने चप्पलही घातलेली नसते. तिच्या मागे अस्मिता धावत येते आणि तिची काळजी घेत तिला चप्पल घालून देते. संकटाच्या वेळी जुन्या गोष्टी बाजूला ठेवून एकमेकांना साथ देणं किती महत्त्वाचं असतं हे या प्रसंगातून सुंदरपणे दाखवलं आहे. दुसरीकडे पोलिसांकडून मानसीच्या प्रकरणाचा तपास सुरू आहे असं दिसतंय. एका संशयिताला ताब्यात घेण्यात आलं आहे. त्याच्याकडून माहिती मिळवण्याचा प्रयत्न केला जातोय. मात्र तो अजूनही काहीही सांगण्यास तयार होत नाहीये. मानसीचीही स्वतंत्रपणे चौकशी सुरू करण्यात आली आहे. तिची मानसिक अस्वस्थता लक्षात घेऊन तिच्याशी शांतपणे संवाद साधण्याचा प्रयत्न केला जातोय. दरम्यान राकेशही पोलिसांकडून माहिती मिळवण्याचा प्रयत्न करत असतो. मात्र याच वेळी त्याचा हा डाव फसतो. एका पोलीस कर्मचाऱ्याला पैशाचं आमिष दाखवण्याचा तो प्रयत्न करतो, पण तो कर्मचारी त्या गोष्टीला प्रामाणिकपणे नकार देतो. हा सीन पाहून एक गोष्ट नक्की जाणवते. राकेशसाठी परिस्थिती आता दिवसेंदिवस कठीण होत चालली आहे. तिकडे हॉस्पिटलमध्ये अर्जुनला शस्त्रक्रियेसाठी नेण्याची तयारी सुरू असते. कुटुंबातील प्रत्येकजण भावूक झालेला असतो आणि अगदी त्याचवेळी सायली हॉस्पिटलमध्ये पोहोचते. अर्जुनला स्ट्रेचरवर पाहिल्यानंतर सायलीला स्वतःच्या डोळ्यांवर विश्वासच बसत नाही. ती काही वेळापूर्वी जो माणूस तिच्यासोबत होता तो आज अशा अवस्थेत आहे हे स्वीकारणे तिच्यासाठी खूप कठीण होतं. ती अर्जुनला उठवण्याचा प्रयत्न करते आणि त्याच्याशी भावनिकपणे बोलत राहते. मानसीला वाचवण्यासाठी अर्जुन गेला होता आणि तो आपलं वचन पूर्ण करून परत येईल असा सायलीचा अजूनही विश्वास असतो. हा संपूर्ण प्रसंग खूपच भावनिक पद्धतीने सादर करण्यात आलेला आहे. सायलीची अवस्था पाहून कुटुंबातील लोक तिला शांत करण्याचा प्रयत्न करत असतात, पण तिच्या मनावरचा धक्का इतका मोठा आहे की तिला स्वतःला सावरणं देखील कठीण होत चाललं आहे. दरम्यान चैतन्यकडून मानसी सुरक्षित असल्याची माहिती मिळते. पोलीस तिची काळजी घेत आहेत, पण तिच्याशी तज्ज्ञांच्या मदतीने संवाद साधला जात आहे हे देखील तो सांगतो. मात्र आता सर्वांचं लक्ष अर्जुनच्या ऑपरेशनकडे लागलेलं आहे. डॉक्टरही स्पष्ट सांगतात की ते त्यांच्या परीने पूर्ण प्रयत्न करत आहेत, पण शेवटी परिस्थिती गंभीर असल्यामुळे सगळं देवाच्या हातात आहे. आणि इथेच आजचा एपिसोड संपतो. पण मंडळी, पुढच्या भागाचा प्रोमो मात्र आणखी भावनिक आहे. सायली स्वतःला या परिस्थितीसाठी जबाबदार मानू लागते. तिच्या मनात अनेक प्रश्न निर्माण होतात. अर्जुनसोबत पुन्हा पुन्हा अशाच गोष्टी होऊन का देव परीक्षा घेत असेल असा प्रश्न तिला पडतो. हॉस्पिटलमध्ये देवीसमोर सायली मनापासून प्रार्थना करताना दिसते. अर्जुन लवकर बरा व्हावा यासाठी ती देवीला नवस करते आणि श्रद्धेने कुंकू अर्पण करते. पण दुसरीकडे अर्जुनची मणक्याची शस्त्रक्रिया सुरू असल्याचं प्रोमोमध्ये दाखवलं आहे. म्हणजेच पुढचा एपिसोड भावनिक तर असणारच आहे, पण अर्जुनच्या ऑपरेशनचं काय होतं आणि सायलीला पुढे कोणती बातमी मिळते हे पाहणं खूपच महत्त्वाचं ठरणार आहे. अर्जुन हा मालिकेचा मुख्य नायक असल्यामुळे त्याच्यावर इतका मोठा धोका दाखवून कथा कायम तशीच ठेवली जाणार नाही. त्यामुळे पुढे काहीतरी सकारात्मक घडण्याची शक्यता नक्कीच आहे, पण त्यासाठी थोडासा थरार आणि भावनिक ड्रामा दाखवणं साहजिकच आहे. तर मंडळी, आजचा एपिसोड तुम्हाला कसा वाटला हे कमेंटमध्ये सांगा. सायली आणि अर्जुनची ही परिस्थिती पाहून तुम्हाला काय वाटतं? अर्जुन लवकर बरा होईल का आणि मानसीच्या प्रकरणातून राकेशचा खरा डाव कधी समोर येईल? तुमचं मत कमेंटमध्ये नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.